नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या द ऑलराउंडर कोच चॅनलमध्ये, जिथे आपण विविध गोष्टी शिकतो अगदी सोप्या पद्धतीने. आता आपण शिकणार आहोत काळाच्या प्रकारातील शेवटचा उपप्रकार. तो तुम्हाला लक्षात आलाच असेल. होय, कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. तर जेव्हा एखादी क्रिया ही भूतकाळात चालू झालेली असते आणि भविष्य काळात ती पूर्ण होईल याची खात्री असेल किंवा तसे वाटत असेल, तेव्हा कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स या काळाचा वापर केला जातो. एक उदाहरण आपण बघूयात म्हणजे समजणं सोपं होईल. येत्या डिसेंबरला आम्ही या घरात 20 वर्षापासून राहत आलेलो असू किंवा येत्या डिसेंबरला आम्हाला या घरात राहून 20 वर्षे पूर्ण होतील. बाय कमिंग डिसेंबर वी विल हॅव बीन लिव्हिंग इन धिस हाऊस फॉर लास्ट 20 इयर्स. आता या वाक्याकडे तुम्ही जर नीट लक्ष दिलं, तर तुम्हाला हे लक्षात येईल, की आम्हाला म्हणजे कर्त्याला या घरात राहून येत्या डिसेंबरला म्हणजेच भविष्यकाळ 20 वर्षे पूर्ण होणार आहेत. पण ती गोष्ट आत्ता सांगितली जात आहे. म्हणून हे वाक्य कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स या काळाचं आहे. या काळाचे वाक्य ओळखणे सुद्धा इतर कंटिन्युअस परफेक्ट टेन्स प्रमाणेच सोपं आहे. तसं बघायला गेलं तर ज्या मराठी वाक्यांच्या किंवा वाक्यातील क्रियापदाच्या शेवटी त आलेलो असेन, त आलेलो असू, त आलेला असशील, त आलेला असाल, त आलेला असेल, त आलेली असेल, त आलेलं असेल, त आलेले असतील असे शब्द असतात, तेव्हा ते वाक्य कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्सचं असतं. पण इथे सुद्धा काही वेळा बोलण्याच्या ओघानुसार वाक्याचा काळ ओळखावा लागेल. आता या काळची इंग्लिशमधील वाक्य बनतात कशी ते पाहूयात. इतर दोन कंटिन्युअस परफेक्ट टेन्स प्रमाणेच या काळाची वाक्य बनवण्याची पद्धत सारखीच आहे आणि तुम्हाला माहितीच आहे, सहाय्यकारी क्रियापद बदललं की वाक्याचा काळ बदलतो. म्हणजेच हे वाक्य बनवण्याची पद्धत सब्जेक्ट नंतर ऑक्झिलरी व्हर्ब प्लस बीन हा शब्द, त्यानंतर मेन व्हर्ब प्लस आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट. म्हणजेच कर्ता, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर बीन हा शब्द, त्यानंतर मुख्य क्रियापदाचे पहिले रूप आयएनजी प्रत्ययासहित आणि शेवटी कर्म किंवा पूरक. आता आपण परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये जसे विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरले, तसंच या काळात सुद्धा विल हॅव हेच सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं आणि बाकी कंटिन्युअस परफेक्ट टेन्स प्रमाणेच बीन हा शब्द त्यापुढे वापरावा लागतो. आता इथे वाक्य बनवण्याचा फॉर्म्युला सुद्धा तुमच्या लक्षात आला असेल. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत तो हा व्यवसाय 10 वर्षापासून चालवत आलेला असेल किंवा पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत त्याला हा व्यवसाय चालवून 10 वर्ष होतील. बाय द एंड ऑफ नेक्स्ट मंथ ही विल हॅव बीन रनिंग धिस बिझनेस फॉर लास्ट 10 इयर्स. आता मी तुम्हाला देणार आहे एक महत्त्वाची सूचना. आतापर्यंत आपला या इंग्लिश स्पीकिंग कोर्स या पर्वातील भाग 1 पूर्णपणे शिकून झालेला आहे. या भागात आपण सर्व मुख्य काळ आणि त्यांचे उपप्रकार शिकलो आहोत. मराठीमधील वाक्य कोणत्या काळातील आहे आणि ते वाक्य इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं हेही आपण शिकलो. इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी लागणारी बेसिक माहिती आता तुमच्याजवळ आहे. पण नुसती माहिती जवळ असून चालेल का? तर नाही. कारण ती माहिती वेळेवर आठवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी तुम्ही हा कोर्स बघत राहाल का? आता तुम्ही म्हणाल, मग हा कोर्स कशासाठी आहे? म्हणजे एखाद्या व्यक्तीशी इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रसंग आला, तर तुम्हाला त्या व्यक्तीला सांगावं लागेल, की "साहेब, जरा तुम्ही त्या खुर्चीवर बसा. तोपर्यंत मी व्हिडिओ बघून वाक्य कसं बोलायचं ते शोधून काढतो." तोपर्यंत ती व्यक्ती त्या खुर्चीमध्ये असेल की नाही हे सांगता येणार नाही. म्हणून त्यासाठी बोलण्याचा सराव हा खूप महत्त्वाचा आहे. चुकीचं बोला, पण बोला. बोलता-बोलता तुमची चूक तुमच्याच लक्षात येईल, जी सुधारण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल. आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही अगदी फ्लुएंटली इंग्लिश बोलत असाल. हे सगळं शिकून मी जर इंग्लिशमध्ये बोलू शकतो, तर तुम्ही सुद्धा नक्कीच बोलू शकाल. तर आता आपण निरोप घेऊयात. पण आपलं इंग्लिश आपल्याला अजून पक्कं करायचं आहे. त्यामुळे भेटूयात पुढच्या भागात आपलं इंग्लिश स्पीकिंग आणखीन पक्कं करण्यासाठी आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी.